1 वाटी पिठामध्ये खुसखुशीत आणि क्रिस्पी शेव पापडी चला तर मग बनवायला सुरुवात करूया। तर 1 वाटी मैद्याचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये अजवाईन थोडंसं क्रश करून घालायचं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मोहनसाठी तेल घालून घ्यायचं आहे। तेल इतकं घालायचं आहे की पिठामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि पिठाचा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत आणि क्रिस्पी बनतील। तर मी इथं सर्व जिन्नस टाकून मळून घेतलेला आहे। तर मळून घेऊन मी 10-15 मिनिटासाठी ठेवलं होतं। तर आता याचा मोठा गोळा बनवून एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये छोट्या इतकी जाडसर लाटून घ्यायची आहे, जास्त पण जाड करायची नाही। तर हे छोट्या वाटीने आपण छोट्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहे, तुम्ही बघू शकता। आता हे पुऱ्या फुगू नये म्हणून याला स्पोकनी छोटे होल करून घ्यायचे आहे आणि या सर्व पुऱ्या मीडियम टू लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत।